ES स्टोरीटेलर कथांचे अनोखे विश्व. सुरुवात करूया कथेला. फितुरप्रीत वाईल्ड लव भाग 20वा. लेखिका प्राची सोळे. शिवाने त्या म्हाताऱ्या माणसाची हालचाल हेरून ठेवली. जेव्हा त्याने त्याच्या झोळीत हात घालून हालचाल सुरू केली तसा तो अलर्ट झाला. त्या म्हाताऱ्या माणसाचं लक्ष नव्हतं. शिवाने ती मूव्ह केली. झटक्यात तो तिथून बाजूला झाला व काही कळायच्या आत त्या माणसाच्या मागे आला. शिवाने पाहिलं आणि त्याचे डोळे पांढरे झाले. त्याने त्याच्या झोळीतून लहान पिस्तूल काढली व समोर असलेल्यावर ताणली. त्याने कोणावर नेम धरला ते समजत नव्हते, पण हालचाल झाली आणि काही कळायच्या आत पिस्तूलमधून गोळी सुटली. त्याबरोबरच गोळी झाडणारा हतबुद्ध झाला, कारण शिवाच्या लोखंडासारख्या हातात त्याचा हात पिरगळला गेला होता. गोळी उडाली, पण आकाशाचा वेध घेऊन. गोळीचा आवाज ऐकून एकच गोंधळ उडाला. सारे इकडे तिकडे धावू लागले. कार्यकर्ते लगेच स्टेजवर चढून गेले. अप्पासाहेब उमेदवाराच्या भोवती कडक केले. त्यांना स्टेजवरून भरभर गाडीकडे नेण्यात आले. गोळीचा आवाज ऐकून तैनात असलेले पोलीस धावले व गर्दीला पांगवू लागले. इन्स्पेक्टर आशिष शिवाच्या रोखाने धावले. त्यांनी पाहिलं, शिवाने अजूनही त्या माणसाचा हात घट्ट पकडून ठेवला होता, इतका की तो लुळाच पडावा. शिवा, ते जवळ येत बोलले. कदम साहेब, हा घ्या गुन्हेगार. त्याच्या हातात अजूनही पिस्तूल फसलेली होती. शिवाच्या मजबूत हातातून सुटण्यासाठी तो धडपडत होता. इन्स्पेक्टर आशिषने त्याच्याकडे पाहिले. त्याचे पांढरे केस, दाढी, सगळं काही खोटं होतं. शिवा, याला जीपजवळ घेऊन चल. इन्स्पेक्टरने त्याच्या हातातली पिस्तूल काढून घेतली. शिवाने त्याला खेचून बाहेर काढले व जीपजवळ घेऊन आला. कदम साहेब, हा तोतया आहे बघा, पांढरा विग लावून फिरतोय, शिवा म्हणाला. कळलंय ते. याची पोलीस स्टेशनला नेऊन खबर घेतो. इथे उगाच गोंधळ होईल, ते म्हणाले. कदम साहेब, सारी कहाणी तुम्हाला माहिती आहे. याच्याकडून फक्त वधून घ्यायची आहे. तो जो कोणी आहे तो सुटता नाही. प्लीज एवढं करा, शिवा म्हणाला. डोंट वरी शिवा, तसंच होईल. ही माहिती तू दिली होतीस आणि या हल्लेखोराला पकडूनही तूच दिला आहेस. होईल, यातून चांगलंच होईल, इन्स्पेक्टर आशिष हसून म्हणाले. आणि उद्या सकाळी पोलीस स्टेशनला ये. आता उद्या वर्तमानपत्रांची हेडलाईन काय येईल ते सांगता येत नाही. दोघे यावर हसले. पोलीस जीप निघून गेली. थोड्या वेळापूर्वी गजबजलेला परिसर आता एकदम निर्मनुष्य झाला. कोणीही तिथे नव्हतं. शिवाने साऱ्या परिसरावरून नजर फिरवली. लोक घाबरून पळाली होती. राजकारणी सारी गायब झाली. सावकाश चालत शिवा घरी आला. भूमी बाहेरच बसली होती. त्याला पाहताच ती धावत त्याच्याजवळ आली आणि त्याला मिठी मारली. घाबरून की का कशाने ते माहीत नाही, पण ती थरथरत होती. शिवाने तिला शांत केले. भूमी, बस इथे, तो म्हणाला. काय झालं? कुणाला लागली का गोळी? तुम्ही बरे आहात ना? सगळे ठीक आहेत ना? भूमी भरभर प्रश्न विचारत होती. हो हो, सगळे ठीक आहेत. कोणालाही गोळी लागली नाही. तो शूटर पकडला गेला. इन्स्पेक्टर कदम त्याला घेऊन पोलीस स्टेशनला गेलेत. म्हाताऱ्याचा वेश घेऊन दुसऱ्या रांगेत बसला होता. तू एकदम बरोबर बोललीस. कदाचित तो लोकांमध्ये असू शकतो आणि तसंच झाले. त्याने गोळी झाडली आणि मी त्याचा हात धरला, पण नेम चुकला. उद्या मला पोलीस स्टेशनला बोलावले आहे. बघूया तो कोणाचं नाव घेतोय ते, शिवा म्हणाला. तो कोणाचंही नाव घेऊ देत, पण आता हा संग्राम आणि त्याची बायको पवित्रा, या दोघांना माझ्याकडून माफी नाही. मीही तुमच्याबरोबर पोलीस स्टेशनला येईन उद्या, भूमी बोलली. बरं, आणखी एक गुड न्यूज आहे, ती म्हणाली. गुड न्यूज? कोणती?
आपल्या वस्तीची म्हणजे आदर्श नगरची ही जागा 1975 पासून आदर्श नगर सहकारी गृहनिर्माण संस्था या नावावर रजिस्टर आहे. तसेच इथे असणारी ही सारी घरे, छोट्या इमारती या सरकारी दरबारात रजिस्टर आहेत. त्यात राहणाऱ्या लोकांच्या नावासकट इथल्या मूळच्या रहिवाशांना कोणीही बाहेर काढू शकत नाही की बेकायदेशीर आहे असं म्हणूही शकत नाही. इथल्या लोकांना कधीही वाटेल तेव्हा ही संपूर्ण जागा पुन्हा रिडेव्हलपमेंटला जाऊ देऊ शकतात. हां, त्यासाठी आपल्या सर्वांची एकी हवी आणि त्याची कमिटी करावी लागेल. पण हे काम तुम्ही छान कराल याची मला खात्री आहे. भूमी त्याच्याकडे पाहून हसत म्हणाली. वाह भूमी, एवढ्या कमी वेळात इतकं मोठं काम केलंस. आय ॲम प्राऊड ऑफ यू. म्हणून म्हणत होतो ना, प्रॅक्टिस सुरू कर. तिचे हात हातात घेऊन शिवा म्हणाला. थँक्स. तुमच्यामुळे मी स्वतःला ओळखू शकले. ती त्याच्याकडे प्रेमाने बघत म्हणाली. उद्या पोलीस स्टेशनला तर जाऊच. आणखी एक महत्त्वाचे काम करायचे आहे मला. भूमीची नजर बिथरली. कुठलं काम? आपण दोघे माझ्या घरी जाणार आहोत. तुझ्या घरी? हो. खूप वर्षांचा हिशोब चुकता करून टाकते आता. आई आजीला भेटायचे, बाबांना जाब विचारायचा आहे आणि त्या दोघांना शिक्षा द्यायची आहे. भूमी बोलली. पण ते दोघे येतील का? का नाही? यावंच लागेल. आई त्यांना बोलावेल. उद्या संध्याकाळी तिथे जाऊ. आणि तुम्ही माझे पती आहात, तेव्हा तिथे कणखर राहा. तुमचा अपमान तो माझा अपमान. पण मी तसे होऊ देणार नाहीच. तरी तुम्ही स्वतःला अजिबात कमी लेखायचे नाही. प्रॉमिस? भूमी हात पुढे करत म्हणाली. पक्का प्रॉमिस. शिवा हसला. भूमीच्या नजरेत क्रोधाग्नी भडकला होता. दुसऱ्या दिवशी वस्तीतले लोक शिवाच्या घरी जमले. काल झालेला गोळीबार हाच प्रत्येकाच्या चर्चेचा विषय होता. पण शिवाने कुठलाही अनर्थ न होऊ देता त्या मारेकऱ्याला पकडले. याचं सारे शिवाचं कौतुक करत होते. जो तो शिवाबद्दल भरभरून बोलत होता. शिवाच आपला तारणहार आहे हा विश्वास दृढ झाला. आता मी आणि भूमी पोलीस स्टेशनला जातोय. इन्स्पेक्टर आशिषनी बोलावले आहे. त्या मारेकऱ्याने कोणाचे नाव सांगितले आहे ते बघतो. शिवा, आम्ही पण तुझ्यासोबत येतो. लता आई व सदाशिव बापा म्हणाले. त्यांना बाकीच्यांनी दुजोरा दिला. नाही आई, कोणीही येण्याची गरज नाही आहे. उगाच आपण तिथे का गर्दी करायची? आपल्या त्या गोष्टीशी काहीही संबंध नाही. मी फक्त होणारा अनर्थ टळला म्हणून साधं स्टेटमेंट घेणार आहेत माझं. भूमी वकील आहे. काही कायद्याचं बोलायचं असेल तर बरं पडेल. काळजी करू नका, आम्ही तासाभरात परत येऊ. शिवाने सगळ्यांना समजावले. शिवा व भूमी त्याच्या कारने पोलीस स्टेशनला निघाले. इन्स्पेक्टर आशिष कदम साहेबांना भेटायचं आहे. शिवा एका हवालदाराला म्हणाला. थांबा. म्हणून तो आत गेला. बाहेर येऊन जात असे म्हणाला. साहेब, येऊ का? ये शिवा, कदम म्हणाले. शिवा व भूमी आत आले. बसा, ते खुर्चीकडे इशारा करत म्हणाले. दोघे खुर्चीत बसले. साहेब, काही कळलं का? काल कोणी हल्ला करायला सांगितला होता? शिवाने सुरुवात केली. शिवा, बराच पोचलेला बदमाश आहे तो.
त्याचा रेकॉर्ड काढला तर 6 मर्डर केलेत त्याने. मर्डर करतो आणि भूमिगत होतो. त्याच्या मागावर पोलीस कधीपासून होते. केवळ तुझ्यामुळे त्याला पकडू शकलो. थँक्स. इन्स्पेक्टर कदम बोलले. माझं कर्तव्य केलं साहेब. पण त्यांनी नाव कोणाचं सांगितले? खूप झोडलं त्या हल्लेखोराला. त्याला सांगितलं, तुलाच मारायची सुपारी आम्हाला तुझ्या बॉसने दिले. कधीही ठोकू तुला. ही मात्रा लागू पडली त्याच्यावर आणि सगळं सांगायला कबूल झाला. मग सांगितले का नाव? हो. शहरातली खूप मोठी आसामी आहे. अप्पासाहेब सरंजामे यांचा मुलगा संग्राम आणि त्याची बायको पवित्रा यांनी सांगितले. यासाठी त्याला 5 लाख दिलेत. ते पैसेही हस्तगत केलेत आम्ही. त्याचं टार्गेट कोण होतं हे सांगितले? यावेळी भूमीने विचारले. त्याला कोणतंच टार्गेट नव्हतं. कुठल्याही माणसावर गोळी झाडायची. फक्त तो माणूस उमेदवाराच्या बाजूला असायला हवा, तरच उमेदवारावर हल्ला झाला असे वाटले असते. आता तुम्ही काय ॲक्शन घेणार आहात? भूमीने पुढे विचारले. त्याने कबुली जबाब दिलाय. त्याच्याविरुद्ध कोर्टात केस उभी राहील. संग्रामला, त्याच्या बायकोला कोर्टात हजर केले जाईल. मग पुढची कार्यवाही होईल. साहेब, हे एवढं सोपं वाटतंय का? शिवाने विचारले. सोपं तर नाही आहे खरंच. हाय प्रोफाईल केस आहे. वरून प्रेशर तर खूप येणार. या सगळ्यात त्या मारेकराने त्याची जबानी बदलायला नको म्हणजे झालं, कदम म्हणाले. तुम्ही त्याचं रेकॉर्डिंग केलं आहे? भूमीने विचारले. हो, केलं आहे ना. इन्स्पेक्टर साहेब, मी वकील आहे. माझी रिक्वेस्ट आहे की मला ते रेकॉर्डिंग मिळेल का? मी कुठेही ते वापरणार नाही. उलट झालीच तर तुम्हाला माझी मदतच होईल. अप्पासाहेब मोठी व्यक्ती आहे. आपल्या वजनाचा गैरवापर करून ते त्या माणसाला सुद्धा मारू शकतात. काहीही चित्र उभं करतील. त्या बापलेकाने असलं काही करू नये म्हणून मला ते क्लिप हवे. मी सुद्धा कायद्याची रक्षकच आहे. तेव्हा माझ्याकडून काहीही चुकीचं घडणार नाही याची खात्री बाळगा, भूमी म्हणाली. इन्स्पेक्टर कदमांनी तिच्याकडे 1-2 क्षण बघितले. थोडा विचार केला. भूमी, हा पोलीस रेकॉर्ड आहे, ऑफिशियल. तो असा कोणालाही देऊ शकत नाही हे तुम्हालाही माहीत असेल. पण मी शिवाला ओळखतो. तो खूप सच्चा आणि नेक आहे. त्याच्या तुम्ही पत्नी, शिवाय वकील आहात. तेव्हा तुमच्यावर मी विश्वास ठेवू शकतो. खरं ना? हो, 100%. उलट मी तुम्हाला खात्री देते, अप्पासाहेब किंवा त्यांचा मुलगा संग्राम गप्पपणे सगळ्याला कोऑपरेट करतील, भूमी ठामपणे बोलली. ठीक आहे, देतो ते रेकॉर्डिंग, कदम म्हणाले व त्यांनी बेल वाजवली. एका हवालदाराला ते रेकॉर्डिंग आणायला सांगितले. तो एक पेन ड्राईव्ह घेऊन आला. हे घ्या, ते म्हणाले. अँड डोंट ब्रेक द प्रॉमिस. आय वोंट सर, डोंट वरी. चला निघूया, शिवाकडे वळून तिने म्हटले. हो. दोघे उठले. शिवाला तर भूमी काय करणार होती हे समजत नव्हतं. त्याला फक्त संग्राम जेलमध्ये गेलेला हवा होता. भूमी, तू काय करणार आहेस? नीट समजावशील का? शिवाने म्हटले. मी म्हटलं ना, आता त्यांना शिक्षा देण्याची वेळ आली. उद्या आपण माझ्या घरी जातोय आणि फक्त बघा मी काय करते ते, भूमी प्रचंड रागात बोलली. शिवाने तिच्याकडे पाहिलं. उद्या ती काय करणार हे तिच्या चेहऱ्यावर बिलकुल दिसत नव्हतं. आता वाट बघणं फक्त त्याच्या हातात होते. क्रमश कथेचे हक्क लेखिकेकडे सुरक्षित
कथा लिखित व आवाज प्राची सोळे. कथा ऐकल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. हाईप करायला विसरू नका.